दिनांक 8/10/2025 रोजी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये त्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वरणगाव शहरातील रेकॉर्डवरील आरोपी नामे संजय चंडाले राहणार वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी हा विना परवाना शस्त्र बाळगून फिरत असून त्याद्वारे नागरिकांमध्ये दहशत माजवित आहे। तो वरणगाव शहरातील तिरंगा चौकात येणार असल्याबाबतची माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेतील त्यांचे अधीनस्थ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा एक पथक तयार करून त्यांना वरील माहिती कळवल्याप्रमाणे सदर पथक हे वरणगाव येथे रेकॉर्डवरील आरोपी नामे संजय चंडाले राहणार वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी यात जाऊन ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले। लागलीच वरील पथक शासकीय वाहनाने बातमीची खातरजमा करणे कामी वरणगाव शहरातील तिरंगा चौकात पोहोचले असता पथकात एक संशयित इसम हा तिरंगा चौकातील झाडाजवळ उभा असल्याने त्याच पथकातील पोलीस अंमलदार यांनी जागीच पकडले। त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय गोपाळ चंडाळे वय वर्ष 50 राहणार दर्यापूर शिवार वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी असे सांगितले। त्यानंतर पोलीस पथकाने मिळून आलेल्या संशयिताची अंगझडतीमध्ये 50,500 रुपये किमतीचे 2 गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले। सदर कारवाईबाबत वरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष शपकाळ करीत आहेत। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल गवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल वानखेडे तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल भरत पाटील अशांनी केली आहे।